जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025 मंजूर कधी होणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, याच्या संदर्भात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं एक महत्त्वाचं असं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये केलेली एक मोठी घोषणा। यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार ही एक आशा निर्माण झालेली आहे। खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आहे आणि साहजिकच नुकसान भरपाई दिली जाते, रबीचं अनुदान दिले जाते, पैसेवारी 50 पैशाच्या कमी आलेले आहेत, काही जिल्ह्यामध्ये तर 35 पैशापर्यंत पैसेवारी आलेली आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून बाधित तालुके आणि औषधबाधित तालुके जाहीर करण्यात आलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे या ठिकाणी निश्चित झाले आणि साहजिकच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हे सुद्धा तेवढंच निश्चित झालेलं आहे। आता पीक विमा मिळत असताना कमीत कमी 17,000 रुपये सांगण्यात आले। आता नुकसान जास्त आहे त्या भागामध्ये जास्तही मिळू शकतो आणि कमीत कमी जे प्रमाण आहे 50% पर्यंत जरी मंजूर झाला तरी त्या प्रमाणामध्ये मिळू शकतो, या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली ती गोष्ट आहे। मग हा पीक विमा नेमका कधी मिळणार? मित्रांनो, गेल्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं की साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीचा कालावधी होऊ शकतो। मग याच्यानंतर बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या, तुम्ही असं का चुकीचं सांगता, तुम्हाला माहित नसेल तर सांगू नका, परंतु एवढी लांबची तारीख का, नुकसान झालेले, नुकसान भरपाई मिळते तर पीक विमा मिळायला पाहिजे, आम्ही आंदोलन करू वगैरे वगैरे। एकंदरीत पीक विमा योजना राबवली जात असताना त्याचा जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, त्या GR नुसार अर्ज कधी करायचा, अर्ज मंजूर कधी होतो, या सर्व बाबी निर्धारित करण्यात आलेल्या आहेत। या योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा पीक विमा हा पीक कापणीच्या अंतिम आधारे जे काही नुकसान भरपाईचे जे काही अहवाल येतील त्याच्या आधारे दिला जाणार आहे। याच्यामध्ये उंबरठा उत्पादन म्हणजे गेल्या 7 वर्षातील जास्त उत्पादन झालेले 5 वर्ष त्याची सरासरी आणि या वर्षीचं उत्पादन त्याचं हे करून त्यानुसार ते गुणक केलं जाणार आहे। याच्यामध्ये 50% पीक कापणीच्या आधारे आणि 50% तंत्रज्ञान आधारे असं भारांकन लावलेलं आहे, 50-50चं भारांकन आहे। आता हे सर्व जरी लावलं जात असलं, जरी नुकसान भरपाई निश्चित केली जात असते तरी ती कधी करायची याच्या संदर्भात सुद्धा काही याच्यामध्ये बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत पीक विमा योजना राबवण्यासाठीचं कॅलेंडर आहे। या GR मधील कॅलेंडर नुसार आपण जर पाहिलं तर सर्वात शेवटी 11 नंबरची जी बाब आहे ती म्हणजे सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनी सादर करण्याचा अंतिम दिनांक। याच्यामध्ये मूग आणि उडीद या पिकाची अंतिम आकडेवारी ही 15 नोव्हेंबर पर्यंत सादर केली जाणार आहे आणि इतर खरीपाची पिकं त्याच्यामध्ये तूर, कापूस आणि कांदा ही पिकं वगळून, जी 5 महिन्यावाली वगैरे पिकं वगळून 31 जानेवारी पर्यंत ही सादर केले जाणार। म्हणजे जसं की मका असेल, तुमचं सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील, या सर्व पिकांची आकडेवारी कधी जाणार आहे? 31 जानेवारीला। मुगाची आणि उडदाची 15 नोव्हेंबरला। म्हणजे आता साधारणपणे 4-5 दिवसानंतर हा पीक विमा कंपन्याला डाटा द्यायला सुरू केला जाईल। कशाचा? मुगाचा आणि उडदाचा। याच्यानंतर कापूस 28 फेब्रुवारी आणि तूर आणि कांदा 31 मार्च। मग आता मी सांगितलं त्याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये काय पहा। आता याच्यानंतर नुकसान भरपाई अदा करणं, नुकसान भरपाई कधी अदा करायची आहे? सरासरी उत्पादनाची आकडेवारी आणि अनुदान, म्हणजे राज्य शासनात जर समजा आता 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर त्याच्यासाठी लागणार ते पूरक अनुदान इत्यादी बाबी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवडे, म्हणजे जर समजा आता 15 नोव्हेंबरला मुगाची आणि उडदाची आकडेवारी आली आणि त्या आकडेवारीनुसार जर समजा शेतकऱ्यांचं नुकसान काही दिसून आलं 50%, 60%, 80% पर्यंत, 110% पर्यंत, तर पीक विमा कंपनीला तिथून पुढे 3 आठवडे म्हणजे 21 दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे डिसेंबर पर्यंत मुगाचा आणि उडदाचा पीक विमा द्यायचा आहे। आता याच्यामध्ये जर समजा 100% पेक्षा जास्त नुकसान जर दाखवण्यात आलं तर पुन्हा पीक विमा कंपनी आणखीन राज्य शासनाच्या अनुदानाची वाट पाहिल। याच्यानंतर आता काय, दुसरं सोयाबीन वगैरे हे जे काही पिकं आहेत याला 31 जानेवारीला आकडेवारी दिली जाणार आणि तिथून पुढे 3 आठवडे म्हणजे फेब्रुवारी, आणि कापूस फेब्रुवारीच्या एंडला आकडेवारी दिली जाणार म्हणजे मार्च, आणि तूर आणि कांदा मार्च म्हणजे तो एप्रिल। ही एक लांब लचक अशी प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे याच्यामुळे जरी पीक विमा 2025चा मंजूर झाला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला फेब्रुवारी उलाटणार आहे, म्हणजे फक्त कॅलेंडरनुसार। आता याच्यानंतर पुन्हा हे अनुदान ते अनुदान, राज्य शासनाचा हप्ता, अमुक 12 भानगडी वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये आकडेवारी मंजूर नाही हे ते करत पीक विमा कंपन्या खेळत राहतात आणि त्याच्यामुळे आणखीन उशीर होऊन जातो। त्याच्यामुळे पीक विमा जर मिळणार हा फेब्रुवारी नंतरच मिळू शकतो, हे जे काही सांगितलं ते या GRच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। तर घोषणा करण्यात आलेली आहे
नामंजूर आहे असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही. पीक विमा मंजूर होणार हेही सर्वांना माहिती आहे, परंतु तो जरी मंजूर झाला तरी त्याच्या संदर्भातील आकडेवारी आणि तो जरी मंजूर झाला तरी तो पीक विमा खात्यात हा फेब्रुवारी नंतरच येऊ शकतो. तर मित्रांनो, विचारल्या गेलेल्या प्रश्नाची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.